महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपण फक्त देशी गोवंशाचं संगोपन ही माहिती घेत असताना सर्वात महत्त्वाचा जर हा विचार केला तर खरं तर देशी गोवंश वाढण्याचं मुख्य काम हे कुठून होऊ शकतं। आज चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ बनवतोय, डॉक्युमेंटरी बनवतोय, माहिती लोकांपर्यंत पोहोचवतोय, पण आज जे शेतकरी गोवंश सांभाळत आहेत ते तर सांभाळणारच आहेत, पण आपल्या पुढचं जे जनरेशन, जी शाळेतली लहान मुलं आहेत तर त्यांना कसं ते पुढे घेऊन जातील, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचणं खूप गरजेचं आहे। यासाठी जर एक विचार केला तर शाळेतले शिक्षक यांचा बराचसा मोठा रोल राहतो आणि त्यातल्या त्यात जर आपण बोलायला गेलं तर शाळेतले जे स्पोर्ट्सचे शिक्षक आहेत त्यांचा तो रोल आपण असं म्हणूया की खूप महत्त्वाचा राहील। कारण एक आपण काय म्हणू की खरे म्हणजे घरातनं मुलं बाहेर पडल्यानंतर त्यांचे खरे गुरु हे शिक्षक असतात। आज आपण इचलकरंजी या शहरात आहोत। इचलकरंजी शहराबद्दलची बरीचशी माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून दिली। लाकूड शर्यत हे सर्वात मोठं इचलकरंजी शर्यताचं आकर्षण आहे आणि आज आपण इचलकरंजी शहरातले एक शिक्षक आपले मोठे आपल्या सोबत आहेत, गुरुवर्य, की ज्यांच्या माध्यमातून आज स्पोर्ट्सच्या क्षेत्रातले बरेचसे स्टुडंट तयार होत असतात। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार, आज खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। सर, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि स्पोर्ट्सच्या रिलेटेड आम्ही असं ऐकलं की तुम्ही ज्या प्रकारे स्टुडंट घडवता, तर काय एक्झॅक्ट तुमचं काम, तर ते आम्हाला थोडंसं सविस्तर सांगा। मी सुभाष शामराव माने, माझं मूळ गाव हरोली, इथं जवळच एक 10-11 किलोमीटर अंतरावर गाव आहे। या ठिकाणी एक क्रीडा शिक्षक म्हणून मी कबनूर हायस्कूल या ठिकाणी काम करतो आहे। गेली 25 वर्ष झालं। अनेक राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलची मी खेळाडू बनवत आहे सध्या। त्यामध्ये या गेल्या 2-3 वर्षामध्ये माझे इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा खेळाडू बनत आहेत, जेणेकरून मुलाला कसा चॅम्पियन बनवायचा हे मी त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो। कोणत्याही प्रकारची सुट्टी घेत नाही आहे। सध्या उन्हाळ्यात सुट्टी जर चालू असली तर आता सध्यासुद्धा माझं ग्राउंड चालू आहे, त्यातून मी तुमच्यापर्यंत इथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। सर, आता तुम्ही उल्लेख केला की मुलांना चॅम्पियन बनवण्याचं खरं तर तुम्ही काम करता। मला थोडंसं हे विचारायचं की तुमचं जे तुम्ही मुलं घडवताय आणि तुमचा आणि आमचा हा देशी गोवंश विषय बराचसा एक आहे, ह्याच्या म्हणजे हे आम्हाला जाणवतंय। एखाद्या मुलाला चॅम्पियन करण्यासाठी काय कष्ट दिवस रात्र तुम्ही त्यामध्ये घेत असता की आणि मुलं पण त्यामध्ये पूर्ण झोकून काम करत असतात? प्रामुख्याने तसा मुलगा मी शोधतोय, त्या लेवलचा जर मुलगा असला, बॉडी लँग्वेज जर ती तशी असेल तर त्या मुलावर मी जास्त फोकस करतो आहे। असतात असे 50 एक मुलं जर जेव्हा मी गोळा करतो त्यावेळी 5-6 मुलं मला चांगली भेटतात आणि त्यांच्यावर मग ज्यादा फोकस करून त्या मुलाला मी चांगल्या कॉम्पिटिशन देतो आहे। त्याला एखादं जर मेडल वरचं लागलं तर तो जास्त करायला लागतो। मग अशा पद्धतीनं ज्यादा ट्रेनिंग, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा आहार, त्यांना वेगवेगळं कोचिंग, या सगळ्या माध्यमातून त्या मुलाला वर कसं काढायचं त्याचे प्रयत्न माझे असतात। वर्षात नाही म्हटलं तर एक 7-8 मुलं माझे नॅशनल लेवलला खेळतात, 5-6 मुलांना माझ्या नॅशनलला मेडल लागतं आणि आज अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय लेवलला शासकीय सर्व्हिसमध्ये माझी चमकत आहेत। ओके सर, जे तुम्ही म्हणले की 50 एक मुलं आम्ही निवडतो आणि त्यातनं परत आपण जी क्वालिटी म्हणतो की ज्यांच्यात ते गुण अजून आपल्याला पारखले जातात ती 5-6, तर ही जी निवड प्रक्रिया तुम्ही जी हे करता, खरं तर आज आमचे जे खिलार पालक आहेत तर ते पण म्हणजे एक दावणीला जातीवंत गोवंश सांभाळण्यासाठी ते पण ही पारख, म्हणजे आपण असं म्हणूया की मिलिटरी भरतीच्या वेळेस ज्या पद्धतीने 1 बाय 1 चेकिंग होत जातं, एक जरी फॉल्ट असला तरी तुम्हाला घरी यावं लागतं। आपल्याला दुःख वाटतं की यार मी सगळ्यात होतो, फिट होतो, फक्त ही गोष्ट माझी मायनस, कधी उंची असेल, कधी काय अजून बाकीचे हे असेल। तर सर, आम्हाला एक विचारायचं आहे की आम्ही ऐकलं की तुमचा मुलगा पण एका ठराविक अशा स्पोर्ट्समध्ये काम करतोय, तर त्याचं कसं काम चालू आहे किंवा काय आहे? तो वयाच्या 8व्या वर्षापासून माझ्याकडे ग्राउंडवरती आहे। त्याला त्याचं नशीब चांगलं की त्याच्या बाबाच क्रीडा शिक्षक असल्यामुळं तो माझ्यात संलग्न राहिला आणि 10व्या वर्षी त्याला राज्याला मेडल लागलं, सिल्वर मेडल हाय जंपला। त्यानंतर त्याला ज्यावेळी मेडल लागलं त्यावेळी तो एक चांगल्या पद्धतीचा सराव करू लागला। मग तो 9वीला गेल्यानंतर त्याला नॅशनल खेळावं लागलं। नॅशनल 9वीला खेळल्यानंतर 11वीला त्याला नॅशनलला मेडल लागलं आणि 13वीला त्याला तो इंटरनॅशनल खेळला। आशियाई स्पर्धा ज्या ठिकाणी झाल्या दक्षिण कोरियामध्ये, त्या ठिकाणी त्याचं भारतीय संघात सिलेक्शन झालं। आता म्हणजे आतापर्यंत माझं सगळ्यात मोठं हे एक मुलांचं म्हटलं तर एक दिलेलं त्यांनी मला बक्षीस आहे, या मुलाकडून मिळालेलं मला। त्याच्यानंतर माझी मुलगी जी आहे ती नॅशनल गोल्ड मेडल आहे, तिच्या नावावर रेकॉर्ड आहे। आत्तासुद्धा तिचं रेकॉर्ड अजून अबाधित आहे। ती रिलायन्स कंपनीकडे खेळते सध्या MPSCची तयारी चालू आहे तिची। हा सध्या वेगळ्या ट्रायल्स द्यायला लागला आहे। परवा ते एअरलाईन्सला त्याचं सिलेक्शन झालं होतं, पण त्याला त्याच्या कोचनं तो सध्या आता
बेंगलोर या ठिकाणी सराव करतो आहे. साना कुमारी नावाच्या ऑलिम्पियन त्याच्या कोच आहेत. त्या म्हटल्या की तू अजून ज्युनियरला खेळतो आहे, सिनियरला जेव्हा जाशील तेव्हा तू एखादं नोकरीचं बघ, तू कधीची काळजी करू नकोस. या माध्यमातून माझे अनेक मुलं आज शासकीय सर्व्हिसमध्ये काम करत आहेत. ओके सर, जसं तुम्ही म्हणले की निवड मुलांची करत असताना बऱ्याचशा गोष्टी पारखल्या जातात. कधी कधी असं होतं सर की आपण 50मधनं 5 मुलं निवडली आणि त्या 5 मुलांमधनं परत त्यातनं आपल्याला अजून असं छाटणी करावी लागते की बाबा अजून काही गोष्टी हो लागते, छाटणी करावी लागते. त्यांच्यात कॉम्पिटिशन लावावे लागतात. पहिल्यांदा मला त्या 5 जणांमध्ये जे कॉम्पिटिशन असते त्याच कॉम्पिटिशन आज माझ्या राज्य लेवलचे असतात. म्हणजे ज्यावेळी राज्य लेवलचा एखादा खेळाडू बनतोय तो माझ्या इथंच बनत असतोय. आज महाराष्ट्राला जी सगळी जम्पर आहेत ती माझी स्वतःची आहेत. आज सिनियरला असू देत, ज्युनियरला असू देत, सब ज्युनियरला असू देत, सगळेचे सगळे हाय जम्पर जे आहेत ते आमच्या सोनी स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू असतात त्या ठिकाणी. ओके सर, आता एक गोष्ट जर आता ही निवड प्रक्रिया तुम्ही सांगितली, निवड प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? आता इथं तसं पाहायला गेलं तर आपण असं म्हणूया अनुभव महत्त्वाचा किंवा स्वतः त्याच्यामध्ये काम केलेलं महत्त्वाचं किंवा कसं, म्हणजे निवड प्रक्रियेत आपण कसं तुम्ही कशा पद्धतीने आपण हे म्हणूया? सर्वात महत्त्वाचे त्या जो मुलगा असतो तो ज्यावेळी ग्राउंडवर खेळतो त्यावेळी त्याच्याकडे बघण्याची आमची जी दृष्टी असते ती वेगळी असते. त्याच्या बॉडी लँग्वेज काय सांगत असते, ती त्याचं रनिंग करण्याची पद्धत, ते जंप करण्याची पद्धत, त्याची बाबांची हाईट काय आहे, आईची हाईट काय आहे, या गोष्टी आम्ही जेव्हा बघतो त्यावेळी त्या मुलाला बोलवून घेतो आहे. आणि त्याला अगदी प्रेमानं सांगायचं. कुठल्या मुलाला असं खेळायला दमायला आवडत नाही आहे, पण त्याला सांगायचं भविष्य तुझं काय असणार आहे ते. पालकाला बोलून घ्यायचं, पालकांना पण समजावायचं. असे 10 पालक ज्यावेळी मी समजवतो मला एखादा पालक त्याचा रिस्पॉन्स देतो आणि मग त्या मुलाला असं घ्यायचं. अशा पद्धतीनं माझ्या शाळेचा मॉब मोठा आहे त्यामुळे मला भरपूर मुलं समोर दिसतात. मग त्या मुलांना सांगायचं बाळा तुझी उंची फार चांगली होणार, तुझी बाबांची पर्सनॅलिटी फार छान आहे, तू माझी हे प्रॅक्टिस भविष्यात तुझं चांगलं काम होणार आहे. अशा पद्धतीनं मी आज करवलं आणि त्याचा मला फार मोठा फायदा झाला आहे. गेली 25 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे, स्पोर्ट्स क्षेत्रात. याच्या अगोदर मी ज्यावेळी कॉलेजला खेळायचो त्यावेळी मी कॉलेजचा चॅम्पियन होतो. त्याच्यानंतर आता ही मुलं चॅम्पियन झाली, मुलगी चॅम्पियन झाली, आता माझ्या ग्राउंडवरची मुलं चॅम्पियन आहेत. आणि सांगायला आनंद वाटतो माझी गौरी पण चॅम्पियन झाली परवा कन्हेरी मठावरती. खरं तर सर म्हणजे आज कसं झालंय की आज आमच्याकडे एक आम्हाला समस्या निर्माण व्हायची की एखादा खिलार पालकाला निवड करायची तर तो आज तरुण युवक पण ह्याच्यामध्ये येतात, पण बिना अनुभवाचं त्या क्षेत्रात जाणं याबद्दलचा एक अनुभव तुम्ही तुमचा अनुभव सांगितला कशा पद्धतीने हे करताय. आणि एक गोष्ट विचारायची की सर असं तुमच्या आत्ता आपल्या डिस्कशनवरून असं जाणवतंय तुमचं कामाचा व्याप भरपूर आहे. आता मुलगा पण तुम्ही म्हणता ते बँगलोरला शिकतोय, स्पोर्ट्सच्या ह्याला इकडे तिकडे जावं, मग दारात देशी गाय आणून असं नाही होते का की बाबा तिथं मी अडकतोय का, त्याचा फायदा होतोय तुम्हाला? काय सांगताय? देशी गाईमुळे पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशी गाई आणल्यापासून आम्ही खरोखर सांगायचं की गाय पहिला आलेल्या गोठ्यात जायचं आणि मग घरात जायचं. बाहेर जायचं तर गोठ्यात जाऊन मग बाहेर जायचं. त्यामुळे देशी गाय असल्यामुळे असा लढा आला की एक लहान मुलं घरात असल्यानंतर कसं आपण त्याला सांभाळतो अशा पद्धतीने आम्ही त्याला सांभाळतोय. 2 वर्षापाठी मग ती 9 महिन्याची असताना मी तिला खरेदी केलो बाबानगरमधून. विजापूरजवळ बाबानगर आहे त्या ठिकाणी तिला खरेदी केलं. तिला आम्ही फेसबुकवर बघितलं होतं. फेसबुकवर बघून त्या मालकाला आम्ही सांगितलो की गाय तुमची गाय वासरू द्यायचं आहे काय, किती महिन्याचं आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले हो देणार आहे. आणि त्यांनी जी रक्कम बोलली ती रक्कम देऊन या वासराला आणलं. पण आम्हाला माहीत नव्हतं इतकं भविष्यात इतकं चांगलं मोठं होईल हे. आणि आज महाराष्ट्रात खरोखर सांगायचं म्हणजे आता ती दुसरी आहे, आता अजून दुसरा तिला जुळायचं आहे. 2.5 वर्ष तिला परवा पूर्ण झाले. तोपर्यंत तिने एक बाळाला पण जन्म दिला, चांगल्या बाळाला जन्म दिला त्यानं. ओके, आता सर एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आज आमचे खिलार पालकांमध्ये एक गोष्ट काय होते की पहिला, दुसरा, तिसरा नंबर उत्तेजनार्थ जसं चॅम्पियन तुमच्या गाईला मिळालं, पण कधी कधी काय होतं की पहिला नंबर बऱ्याचशा प्रदर्शनात मिळतो, एखाद्या प्रदर्शनात दुसरा नंबर मिळतो किंवा एखाद्या प्रदर्शनात तिसरा किंवा उत्तेजनार्थ, किंवा कधी कधी असंही होतं की एखाद्या प्रदर्शनात जो निवड प्रक्रियेतला हे की त्याला निवड करताना जे आवडले ते एखाद्या दुसऱ्या प्रदर्शनातला निवड प्रक्रियेचा दुसरा असू शकतो, त्याला काहीतरी वेगळं आवडू शकतं. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. तर थोडासा आमचा खिलार पालक पण कधी कधी नाराज होत असतो, मला पहिला का नाही मिळाला, सगळीकडे पहिला मिळाला, इथं दुसरा का मिळाला. तर ही निवड प्रक्रियेबद्दल आमचं पण खिलार पालकांनी कसं स्ट्रॉंग झालं पाहिजे, तो नाराज नाही झाला पाहिजे. जसं की तुम्ही एखाद्या स्पोर्टमध्ये एखादा तुम्हाला विद्यार्थी आवडला, कदाचित तुमच्याच सारखे एक प्रशिक्षक असतील, कदाचित त्यांना तो जास्त आवडेल किंवा कमी पण आवडू शकेल, असं पण होत असेल. तर मग हे निवड प्रक्रियेच्या संदर्भात आमच्या खिलार पालकांना मार्गदर्शन करा की ज्याचा तुमचा स्पोर्ट्सचा अनुभव आहे. संयोजक ज्या पद्धतीनं परीक्षण करतात, निरीक्षण करतात, त्यांच्या नजरेत जे काय पाहिजे ते त्यांनाच माहीत असतं.
भले आपली फार चांगली आहे, पण त्यांना काही त्यात फॉल्ट वाटत असेल एखाद्या वेळेला, तो कोणत्याही शारीरिक असेल किंवा काहीतरी असेल, तर ते लोक त्याच्यावर थोडंसं निगेटिव्ह बघत असताना जर त्यांना एखादा खरोखर वाटत असेल की ही चांगली आहे, तर त्यांनी पॉझिटिव्ह करून टाकणार सुद्धा. भले त्यांची जी नजर आहे परीक्षकांची, जसं पेपर तपासताना आम्हाला त्या मुलाच्या पेपराचा भाषा काय आहे, उत्तराची भाषा काय आहे, या पद्धतीने आम्ही त्याला मार्क देऊ शकतो. दोघांचंही उत्तर बरोबर असतं, पण उत्तराच्या भाषा या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या असतात. तशा पद्धतीनं परीक्षक सुद्धा असू शकतात. त्यावेळी आपण ते मान्य केलंच पाहिजे. आपण त्याच्यावर नाराज होऊन चालणार नाही. पुढच्या स्पर्धेची किंवा पुढच्या प्रदर्शनाची आपण तयारी करून ठेवली पाहिजे. अजून त्यात वाढ केली पाहिजे. आपण काय कमी असलं विचारून घेतलं पाहिजे. अजून माझ्या जनावरांमध्ये काय कमी आहे, माझ्या वस्त्रामध्ये काय कमी आहे, हे विचारून आपण त्याच्यावर आपण ज्यादा प्रयोग करू शकतो. ओके सर, अशी पण परिस्थिती कधी होती की तुमचे विद्यार्थी एखाद्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळायला गेलाय, कधी कधी अपेक्षा असते त्या स्वतःला विद्यार्थ्याला की माझ्या गुरुजींनी मला जे शिकवलंय त्या पद्धतीने मी 1 नंबरलाच खेळणं गरजेचं, पण चुकून काहीतरी कधी होऊ शकतं काही की 1चं 2ला येऊ शकतं. मग त्यावेळेस त्यांचं आपण काय म्हणू की एक मनोबल वाढवण्याचं काम कसं करतं सर, की बाबा ठीक आहे आता ही संधी आपल्याला परत येते, दुसरी संधी? प्रत्येक दिवस त्या मुलाचा असतो असं काही नाही आहे. दुसऱ्या पण खेळाडूचा किंवा दुसऱ्या स्पर्धकाचा असतो, तोही तितकाच पद्धतीने सराव केलेला असतो. तोही पुढच्याचं टार्गेट काय आहे बघून त्याच्यावर तो मात करण्याचा प्रयत्न करत असतो. अशाही घटना असतात. जसं की एखाद्या स्टेट लेवलच्या चॅम्पियनला एखादं एवढं टार्गेट आहे, ते टार्गेट आपण इथं पूर्ण केलो आणि तिथं पूर्ण करायला गेलो आणि तो दिवस त्याचा नसेल तर त्यावेळी फाऊल बनवून तो बाहेर पडू शकतो. अशा पद्धतीसुद्धा असतात. हातातली मॅचसुद्धा जाऊ शकते. आपण क्रिकेट वगैरे बघतोच की आता मॅच जिंकणाऱ्यामुळे सुद्धा आपली चांगली एखादी विकेटपर्यंत आपण मॅच हारतो. अशा पद्धतीनं आम्ही भरपूर अनुभवले. ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी त्या मुलाला आम्ही मुद्दाम सांगतो की बा आजचा दिवस तुझा नाही आहे, उद्या दिवस तुझा आहे. जीत हार ही असतेच, प्रत्येक क्षेत्रात आलेली असते जीत हार ही. पण अशा घटना घडतात, आम्ही वारंवार ते बघतोय, त्याच्यावर आम्ही स्टडी ज्यादा करतोय आणि त्या मुलाला सांगतो की तुला कशा पद्धतीने मॅचेस काढायचे आहेत. त्याला कॉन्फिडन्स वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्या मुलाचा, की तुला आता काय करायचं आहे, टेक्निक कशाबद्दल वापरायचं आहे, त्या पुढच्या मुलाच्या किंवा त्या खेळाडूवरती आता तुझा प्रभाव कसा पडेल हे सांगावं लागतं आम्हाला त्यावेळेला. आणि त्यातून ती मॅच आम्ही काढतो. या अनुभवाचा सुद्धा त्यामुळे फार मोठा फायदा होतो. ओके, धन्यवाद सर. खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा आमच्या खिलार पालकांना मिळणार आहे जेणेकरून आम्ही देशी गोवंश तयार करत असताना प्रदर्शनाच्या दृष्टीने, स्पोर्ट्सच्या दृष्टीने ते अजून तयारी करतील. मला सांगायचं आहे मुलांना की हार जीत ही असतेच. मग तुमच्या देशी गोवंश असू दे किंवा माझा स्पोर्ट्स, जो जिता वही सिकंदर. ओके, जो जिता वही सिकंदर, जो हरा वो बाजीगर. अशा पद्धतीने मी त्याला सांगू शकतोय आणि त्या मुलाला मोटिवेशन करू शकतोय की आज हरलास तर तुझं यातून काय तू संपलास असं नाहीये. उद्या तुला जिंकायचं आहे, उद्या तुला सिकंदर बनायचं आहे. येस, ही या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतोय. धन्यवाद सर. खरं तर हा संदेश आमच्या खिलार पालकांसाठी खरंच खूप महत्त्वाचा होता. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला, तो तुम्हाला कळालेलाच आहे. तरी 2 शब्दात सांगण्याचा प्रयत्न करेल की स्पोर्ट्स म्हणून आपण म्हणजे काय म्हणूया की स्पोर्ट्स म्हणून या खेळाकडे पाहूया. प्रदर्शनात गेल्यानंतर नाराज नाही व्हायचंय, शर्यतीमध्ये नंबर नाही आला म्हणून नाराज नाही व्हायचंय. आजचा दिवस काहीतरी गडबड असू शकते, पण उद्या परत ती संधी येणारच आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि आज खरं तर इचलकरंजी शहरामध्ये असताना आज सरांच्या माध्यमातून हा संदेश आपण म्हणजे आम्ही सांगणं हा संदेश आणि एखाद्या त्या क्षेत्रातल्या म्हणजे एखाद्या अभ्यासू व्यक्तीने सांगणं तर ते खूप महत्त्वाचं होतं. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण ह्या दावणीला असलेल्या गायीचे मालक त्यांची मुलाखत घेतली, स्पोर्ट्स क्षेत्रातली माहिती घेतली. आता त्यांच्या दावणीला असलेला त्यांचा मुलगा स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर देशी गोवंश कसा सांभाळतो याबद्दल देखील या मुलाखतीच्या शेवटी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. अनिकेत, वडिलांकडून आम्ही बरीचशी माहिती घेतली. आम्हाला तुझं नाव आणि सध्या तू काय काय करतोय, कुठे कुठे खेळला, ही पूर्ण माहिती दे. माझं नाव अनिकेत सुभाष माने. मी बेंगलोरला असतोय. साई अकॅडमी म्हणून गव्हर्मेंट अकॅडमी आहे, तिथं माझं सिलेक्शन झालं आहे. तिथंच खेळतो मी. आता सुट्टीसाठी आलो आहे, महिना झालं. मी स्पर्धा आता भरपूर खेळल्यात. मी स्पर्धा 8 वर्षाचा असल्यापासून खेळतो आहे. आता इंटरनॅशनल मागच्या वर्षीच झाले. त्यानंतर आता चालू आहे म्हणजे त्यानंतरची पुढची तयारी चालू आहे. ऑलिम्पिक किंवा 2026चं ऑलिम्पिक आहे किंवा कॉमनवेल्थचं आहे, त्यासाठी ट्राय चालू आहे. तेच करत राहिले मी आता. अनिकेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाईचं काय दिनचर्या, वैरण, खुराक काय काय असतात? गाईचं तसं म्हणायला गेलं तर मी महिनाभर सुट्टीला येतोय ना, तर वर घरी कधी नसतोय. घरातले म्हणतात मला वर ये खा पी, तर काय नाही. पण मला ह्याची जास्त आवड आहे. महिन्यासाठीच येतोय, पण हिचा पूर्ण सांभाळ करतोय.
हिला सकाळी इथं झोपते खाली गोट्यात तिच्यापाशी. सकाळी उठल्यानंतर पहिला दूध काढणे, आता बाळ झाले त्यामुळे दूध काढणे, वैरण, त्यानंतर भरडा घालतोय आणि मग दुपारी नंतर म्हणजे 12पर्यंत निवांत रवत करू देतोय. संध्याकाळी मग लगेच भरडा दुधाला सोडायचं आणि वैरण घालायचं. आता ही गाय आपण कुठून घेतली, ही पहिल्या वेताला तिला काय झालंय, कुठल्या बैलाची पैदास आहे ती माहिती द्या. ही गाय आपण विजापूर बाबानगर म्हणून तिथं आहे, तिथून घेतली आपण गाई. ही आपल्याला गाई म्हणजे फेसबुकला आली होती, त्यावेळी माझ्या नजरेत जास्त बसलेली. मी भरपूर 1 वर्ष गाई शोधत होतो, पूर्ण खाली बघून आलतो, पण मला ही गाई पसंत पडलेली. जाऊन त्यांनी सांगेल ते किमतीला देऊन आपण गाई आणलेली. त्यानंतर ही गाई 8.5-9 महिन्याची होती आणलेली त्यावेळी. त्यानंतर तिचं चालू केला, तिचा जे डाएट आहे, पहिला दूध चालू केलं, दूध अंडी थोडीफार. नंतर मग वासरू, हे बाजीचं वासरू आहे. ओके. अनिकेत, आता स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये काम करत असताना गाई दावणीला असणं ह्याची एक ऊर्जा तुला मिळते का, किंवा काय फरक आहे, काय सांगतो? ह्या गाईचं भरपूर ऊर्जा मला भेटते. कसं म्हणतात, घरात पैलवान आणि दारात एक खिल्लार गाय असली पाहिजे, ते माझ्या डोक्यात आहे आणि आमच्या घरात रक्तात बी तेच आहे. त्यामुळं मी गाय सांभाळायचं हट्ट धरलेला घरात. अनिकेत, खूप खूप धन्यवाद. या मुलाखतीच्या माध्यमातून वडील आणि तुझ्याशी चर्चा करून नक्कीच आम्हाला आवडलं. एकदा तुझं नाव, गाव आणि फोन नंबर सांग. माझं नाव अनिकेत सुभाष माने, गाव माझं इचलकरंजी, फोन नंबर 9096671412. ओके, खूप खूप धन्यवाद अनिकेत. तर मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार चॅनलच्या माध्यमातून आपण मायक्रोचिपचा उपक्रम राबवतोय की ज्याची नोंदणी वंशावळ, याच्यासाठी आवर्जून या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेला गुगलचा फॉर्म भरा. खूप खूप धन्यवाद मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.